हॅलो स्टुडंट्स, डिफरन्शिएशन एक्सरसाइज 9.2 त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि 2 आपले पाहून झाले. नाव क्वेश्चन नंबर 3 पासून आपण पुढे कंटिन्यू करतोय. बघा, क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय विचारले? डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिला प्रॉब्लेम आहे त्यातला y इक्वल्स x स्क्वेअर इंटू रूट एक्स प्लस एक्स रेस टू 4 इंटू लॉग एक्स असा पहिला क्वेश्चन आहे. एकदा पुन्हा सांगतो, डेरिव्हेटिव्ह येण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ती फॉर्म्युलेची जी लिस्ट लिहून दिली आहे ही दररोज वाचायची, दररोज पाठ करायची. त्याच्यानंतर 4 थेरी क्वेश्चन्स आहेत: डेरिव्हेटिव्ह ऑफ सम, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स, प्रॉडक्ट रूल आणि कोशंट रूल. आता हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉडक्ट रूल, कोशंट रूल, ऍडिशन, सबट्रॅक्शन ह्यांचे कॉम्बिनेशन मधले प्रश्न आहेत. आता इथं तुम्हाला यात 2 फंक्शन्सची ऍडिशन दिसते, त्यामध्ये एखाद्या ठिकाणी पुन्हा प्रॉडक्ट दिसतोय, म्हणजे हे मिक्स या टाईपचे क्वेश्चन्स आहेत. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह हा जो आहे तो फक्त सुरुवातीचा पार्ट जो आहे त्यातला, म्हणजे फर्स्ट प्रिन्सिपलचा पार्ट हा थोडासा लेंथ मोठा असलेला पार्ट असतो, किंवा कंटिन्युटी आणि डिफरन्शिएबिलिटी यातलं रिलेशन हे थोडंसं अवघड असतं. ओव्हरऑल तुम्हाला सांगतो, कंटिन्युटी हा पार्ट आला की ते लिहायला अवघड असतंच, हे लक्षात ठेवा. काय आपण नुसता जो डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह आहे जो आपण इथून पुढे पाहतोय आता, म्हणजे 9.2 मध्ये आपण जो पाहायला सुरू केलाय तिथून 12वी पर्यंत सगळा डेरिव्हेटिव्ह हा मात्र एकदम सोपा आहे, लक्षात ठेवा. हा अवघड नाही, कारण त्यात डायरेक्ट वापरायचं. पण प्रॉब्लेम एक आहे, त्याला फॉर्म्युले चांगले पाठ पाहिजे. आता लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x हे पटकन यायला पाहिजे, किंवा एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह n इंटू एक्स रेस टू n मायनस 1 हे पटकन यायला पाहिजे. तर या गोष्टी आल्या तरच हे प्रॉब्लेम तुम्हाला जमू शकतात. बघा, फर्स्ट क्वेश्चन बघा, y इक्वल्स एक्स स्क्वेअर इंटू रूट एक्स प्लस एक्स रेस टू 4 इंटू लॉग एक्स अशी टर्म आहे. आता हे एकाच टाईपचे फंक्शन आहेत, म्हणजे अल्जेब्रिक असल्यामुळे मी ह्या दोघांना जरा मी एकत्र करून घेतो इंडायसेसचा वापर करून. बघा, y इक्वल्स एक्स स्क्वेअर इंटू रूट एक्स म्हणजे एक्स रेस टू हाफ प्लस एक्स रेस टू 4 इंटू लॉग एक्स ऍज इट इज. y इक्वल्स एक्स रेस टू मल्टिप्लिकेशन ऑफ बेसिस म्हणजे ऍडिशन ऑफ पॉवर्स, मग 2 आणि हाफ ह्यांची ऍडिशन काय येते तर 5/2 येते, प्लस एक्स रेस टू 4 इंटू लॉग एक्स ऍज इट इज. थोडंसं फंक्शन मी सिम्प्लिफाय करून घेतो. आता आपण डेरिव्हेटिव्ह चालू करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा, LHS मध्ये y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इक्वल्स d बाय dx ऑफ हे एवढं सगळं लिहायचं एक्स रेस टू 5/2 प्लस एक्स रेस टू 4 इंटू लॉग एक्स इज इक्वल याचा डेरिव्हेटिव्ह प्लस याचा डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम ऑफ सेपरेट डेरिव्हेटिव्ह म्हणजे d बाय dx ऑफ एक्स रेस टू 5/2 प्लस d बाय dx ऑफ एक्स रेस टू 4 इंटू लॉग एक्स. आता इथं प्लेन आहे, एक्स रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह आहे, पण इथं मात्र 2 फंक्शनचा प्रॉडक्ट आहे. तर मला असं पेन्सिलला खाली फर्स्ट आणि सेकंड लिहायचं आणि तिथं प्रॉडक्ट रूल वापरायचं. मग आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह बघा, एक्स रेस टू n वरचं पुढे आणायचं 5/2 इंटू यातून एक कमी करायचं. आता 5/2 मधनं 1 मायनस करा, रफर करा, 5/2 मायनस 1 त्याचा आन्सर येतो 3/2. तुम्ही करून बघा. प्लस आता इथं फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. कसं लिहायचं बघा, फर्स्ट इंटू डी बाय डी एक्स ऑफ म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड लॉग एक्स प्लस सेकंड लॉग एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट म्हणजे एक्स रेस टू 4. नेक्स्ट आहे 5/2 एक्स रेस टू 3/2 ऍज इट इज प्लस एक्स रेस टू 4 ऍज इट इज. सांगा लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय 1/x. हेच तुम्हाला पाठ पाहिजे, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स ऍज इट इज इंटू एक्स रेस टू 4 चा डेरिव्हेटिव्ह 4x3. लास्ट आहे 5/2 एक्स रेस टू 3/2 प्लस यातला एक x कॅन्सल होईल, x³ शिल्लक राहील प्लस 4x³ इंटू लॉग एक्स हे तुमचं फायनल आहे. आता थोडंफार याच्यात कदाचित टेक्स्टबुक मध्ये असं असू शकतं की यातून काही कॉमन काढलं असेल किंवा आहे तसे टर्म ठेवले असतील, हे एखाद्या वेळेस असू शकतं. उदाहरणार्थ समजा असं वाटलं तुम्हाला की फक्त या दोघातून आपण x³ कॉमन काढूया असं वाटलं, कारण याच्यात x³ आहे याच्यात x³ आहे, काढू शकता तुम्ही.
हे आहे तसं ठेवा, म्हणजे 5/2 x रेस टू 3/2 ॲज इट इज, प्लस या दोघातून जर आपण x³ कॉमन काढले, या दोघातून कॉमन काढले तर यातला 1 आणि 4 log x, 1 प्लस 4 log x, हा असंही आन्सर असू शकतं या प्रकारे. हे फार महत्वाचं नाही आहे आन्सर कुठल्या फॉर्म मध्ये येतं, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेता येतो का, प्रोडक्ट रूल वापरता येतो का, हे याच्यात महत्वाचं, हे लक्षात ठेवा. फायनल आन्सर थोडंसं इकडे तिकडे झालं ना काही बिघडत नाही. आता मी याला x⁵ ला त्याला x√x पण लिहू शकतो मी, x√x ही जी टर्म आहे ना ही x√x अशी पण लिहू शकतो, कारण तुम्ही बघा हे x⁻1 आणि x½ मिळून 3/2 होतात. म्हणजे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, हे काय लिहायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, नाउ सेकंड क्वेश्चन बघा. y equals e⁻x into sec x minus x⁵/3 into log x असा तुमचा पुढचा क्वेश्चन आहे. एकदा परत चेक करतो. y equals e⁻x into sec x minus x⁵/3 into log x. ठीक आहे, बघा. Differentiating with respect to x, dy by dx equals dy dx of हे सगळं लिहायचं e⁻x into sec x minus x⁵/3 into log x. आता याचा डेरिव्हेटिव्ह आणि याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट लिहायचा. dy dx of e⁻x sec x minus dy dx of x⁵/3 into log x. इथेही प्रोडक्ट रूल वापरायचा आहे फर्स्ट सेकंड, आणि इथेही प्रोडक्ट रूल वापरायचं आहे फर्स्ट सेकंड. सो dy by dx इक्वल्स हे LHS में फर्स्ट इंटू डेरिवेटिव ऑफ सेकंड e⁻x into dy dx of sec x प्लस सेकंड इंटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट sec x into dy dx of e⁻x. हे झालं पहिल्या टर्मचा प्रोडक्ट रूल, मायनस परत प्रोडक्ट रूल बघा. फर्स्ट इंटू डेरिवेटिव ऑफ सेकंड dy dx of log x प्लस सेकंड log x इंटू dy dx of first x⁵/3. आता तुम्हाला डेरिवेटिव्ह फास्ट घेता आले पाहिजे. dy by dx equals e⁻x as it is. सांगा डेरिवेटिव ऑफ sec x tan x plus sec x as it is. डेरिवेटिव ऑफ e⁻x. हा झाला पहिला पार्ट. मायनस साइन ब्रॅकेट मध्ये x⁵/3 into log x चा डेरिवेटिव 1/x प्लस log x as it is into x⁵/3 चा डेरिवेटिव 5/3 into ते पुढाण्याचे वरच्यातने कमी करायचे. मग 5/3 मधून 1 मायनस करा. तुम्ही असं रफर करत जावा. 5/3 - 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर आन्सर काय येतं त्याचं, तर 2/3 येतं. काय त्याचा आन्सर 2/3. आता e⁻x sec x आणि e⁻x sec x या दोघांमध्ये आपल्याला कॉमन काढता येतात. म्हणजे e⁻x sec x कॉमन काढले की यातलं काय राहिलं सांगा, tan x राहिले आणि प्लस यात काही नाही म्हणजे 1 राहिले, मायनस ब्रॅकेट मध्ये. आता इथं बघा या दोघांचं डिव्हिजन म्हणजे पॉवर सबट्रॅक्ट. इंडायसेस फार महत्त्वाचं असतं, आयुष्यभर लागतं लक्षात ठेवा. इंडायसेस, लॉज ऑफ इंडायसेस यायला पाहिजे. हे x⁵/3 आणि खाली x⁻1 आहे. x⁵/3 आणि x⁻1 म्हणजे हा ह्याच्या आणि याचं डिव्हिजन असणं पॉवर सबट्रॅक्ट होणार. म्हणजे x⁵/3 मधून 1 गेले म्हणजे 2/3 राहिले, प्लस हे जरा टर्म्स मागे पुढे झाले तरी चालतात, आहेत असेल तरी चालतात. 5/3 x⁻²/3 into log x. आता लास्ट स्टेप मध्ये आपल्याला हे जे x⁻² आहेत की नाही हे पुन्हा कॉमन काढता येतात. म्हणजे फायनल आन्सर e⁻x sec x into ब्रॅकेट tan x + 1 मायनस साइन ॲज इट इज
आणि या ब्रॅकेट मध्ये आपण x⁵ कॉमन काढतोय, त्यातला 1 शिल्लक राहिला, प्लस ह्याच्यातले राहिले 5/3 log x. हे तुमचं फायनल आन्सर असेल. आता थोडाफार जर वेगळा पार्ट पुस्तकामध्ये असला तरी काही बिघडत नाही. हे मी इथपर्यंत सिम्प्लिफाय केले, याच्या पुढे काही सिम्प्लिफाय होणार नाही. ओके ओके. नाउ थर्ड क्वेश्चन बघा. y इक्वल्स फंक्शन है x⁴ प्लस x√x cos x मायनस x² असं फंक्शन दिले तुम्हाला. आता याचा डेरिव्हेटिव्ह बघूया. यामध्ये पुन्हा हे जे x√x आहेत की नाही, x√x इथं आपण त्याला एकत्र करून इंडायसेस वापरून कमी करूया. म्हणजे y इक्वल्स x⁴ ॲज इट इज प्लस x⁴ आणि x½ मिळून x⁵² होतात इंटू cos x मायनस x² ॲज इट इज. हे x⁴ आणि x½ मिळून x⁵² होतात. साइडला करून बघा. डिफरन्शिएटिंग with respect to x, dy by dx equals d by dx of bracket मध्ये x⁴ plus x⁵² into cos x minus x². ऍडिशन सबट्रॅक्शन आहे, त्या दोघांचे आपण सेपरेट प्रत्येकाचे डेरिव्हेटिव्ह घेऊया. म्हणजे d by dx ऑफ पहिल्यांदा x⁴ मग प्लस साइन आहे, d by dx ऑफ x⁵² into cos x, x⁵² into cos x minus d by dx of हे मायनस साइन x². आता इथं प्रोडक्ट रूल, इथं पण प्रोडक्ट रूल. फर्स्ट सेकंड इज इक्वल x⁴ चा डेरिव्हेटिव्ह 4x⁵ प्लस आता ब्रॅकेट बघा. फर्स्ट x⁵² इंटू d by dx ऑफ सेकंड म्हणजे cos x प्लस सेकंड म्हणजे cos x इंटू d by dx ऑफ x⁵² मायनस साइन इथं प्रोडक्ट रूल. फर्स्ट इंटू d by dx ऑफ सेकंड म्हणजे e⁻x प्लस सेकंड इंटू d by dx ऑफ फर्स्ट म्हणजे x². इथं प्रोडक्ट रूल वापरला, इथं प्रोडक्ट रूल वापरला. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला. 4x³ ॲज इट इज प्लस ब्रॅकेट मध्ये बघा, नीट लक्ष द्या. x⁵² ॲज इट इज इंटू द रेट ऑफ cos x मायनस sin x. मी काय केलं नीट बघा. cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x प्लस cos x ॲज इट इज इंटू x⁵² चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे xn चा डेरिव्हेटिव्ह 3/2 पुढे आणायचे इंटू त्यातून एक कमी करायचं, 3/2 मधून एक कमी करायचं, ब्रॅकेट कंप्लीट मायनस पुढच्या ब्रॅकेट मध्ये x² ॲज इट इज e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x प्लस पुन्हा e⁻x ॲज इट इज x² चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x, x² चा डेरिव्हेटिव्ह आला ट्वाइस x. ठीक आहे. पुढे 4x³ आहे तसे, 4x³ आहे तसे. आता जर म्हणलं तर तुम्हाला म्हणजे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जर पाहिलं तर तुम्ही हवं तर नंतर चेक करा फॉर्म. तुम्हाला या दोघात सुद्धा खरं तर या दोघात सुद्धा x⁻½ कॉमन काढता येतात बरं का. या दोघात सुद्धा काढले तरी चालतात, नाही काढले तरी चालतात, काही फार घाबरायचं नाही. बघा हे प्लस मायनस म्हणजे मायनस, हे x⁻³ ॲज इट इज इंटू sin x पुन्हा प्लस प्लस ॲज इट इज. आता हे जे आहेत की नाही x⁻½ ते √x आहेत लक्षात ठेवा. त्यामुळे मागे पुढे जरी केलं तरी चालतं. पहिल्यांदा x चा पार्ट लिहिला आपण प्लस 3/2 √x मी आधी लिहिले बघा हे, आणि इंटू cos x इंटू जसं हे आधी अल्जेब्रिक मग ट्रिग्नोमेट्रिक टर्म लिहिली तसे अल्जेब्रिक ट्रिग्नोमेट्रिक. आता या दोघांमध्ये x आणि e⁻x बघा, या दोघांमध्ये x आणि e⁻x कॉमन आहे. मग समजा मायनस साइन तसंच ठेवलं आणि x e⁻x जर मी कॉमन काढले तर यातला एक शिल्लक राहील प्लस यातला फक्त 2 शिल्लक राहील. हे तुमचं फायनल आन्सर असेल. या प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ओके.
नाव क्वेश्चन नंबर 4. काय प्रॉब्लेम दिले बघा तुम्हाला. y इक्वल्स x क्यूब मायनस 2 इंटू tan x मायनस x cos x प्लस 7 रेस टू x इंटू x रेस टू 7. तीन प्रोडक्ट रूल तुम्हाला याच्यात वापरायचं आहे. इथं प्रोडक्ट रूल आहे, इथं प्रोडक्ट रूल आहे, इथं प्रोडक्ट. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इक्वल्स, याचा जरा स्टेप डायरेक्ट करतो बरं का. ह्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस ह्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस ह्याचा डेरिव्हेटिव्ह असं डायरेक्ट लिहितो. dy by dx ऑफ ब्रॅकेट मध्ये x क्यूब मायनस 2 इंटू tan x, हा जरा पहिला पार्ट, हे मायनस साइन. पुन्हा dy by dx ऑफ x इंटू cos x, हे प्लस साइन इथले. dy by dx ऑफ 7 raised to x into x raised to 7. प्रोडक्ट रूल, इथं प्रोडक्ट रूल, इथं प्रोडक्ट रूल. फर्स्ट सेकंड आणि फर्स्ट सेकंड वापरायचं कसं बघा. dy by dx इक्वल्स फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड x क्यूब मायनस 2 इंटू dy by dx ऑफ tan x प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट tan x into d by dx of first. कोण आहे सांगा फर्स्ट? x क्यूब मायनस 2, हा जरा पहिला पार्ट झाला प्रोडक्ट. आता दुसरा मायनस ब्रॅकेट, पुन्हा फर्स्ट इंटू डी बाय dx ऑफ सेकंड म्हणजे cos x प्लस सेकंड इंटू डी बाय dx ऑफ फर्स्ट म्हणजे x प्लस आता इकडचा पार्ट बघा. फर्स्ट 7 raised to x into d by dx of x raised to 7 plus second x raised to 7 into d by dx of 7 raised to x. आता सगळीकडे प्रोडक्ट रूल वापरून झाला. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. सो dy by dx is equal to, सांगा ही पहिली टर्म ऍज इट इज x क्यूब मायनस 2 into डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x 6 square x प्लस हे tan x as it is into x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर आणि कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0, तो लिहायचाच नाही. हे झालं तुमचा पहिला पार्ट झाला. मायनस पुढच्या ब्रॅकेट मध्ये x as it is cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. मी जागा कशी ठेवते बघा आधी. x as it is cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x प्लस cos x as it is into x चा डेरिव्हेटिव्ह 1 ब्रॅकेट कंप्लीट प्लस. आता इथं नीट लक्ष द्या. 7 raised to x as it is into x raised to 7 चा डेरिव्हेटिव्ह 7 into x raised to 6, 7 पुढे आणले 1 ने कमी केले प्लस x raised to 7 as it is into 7 raised to x चा डेरिव्हेटिव्ह, हा पटकन मुलांना येत नाही. a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा. a raised to x चा डेरिव्हेटिव्ह a raised to x log a. मग तसं 7 raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय, तर 7 raised to x log 7 हा त्याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आता हे हा पार्ट आहे तर चालेल तरी चालेल. हे बघा x क्यूब मायनस 2 इंटू 6 square x, हे जरा मागे पुढे केले तरी चालेल प्लस 3x स्क्वेअर इंटू tan x मायनस इंटू मायनस प्लस साइन झाले x sin x प्लस मायनस मायनस झालं cos x. पण इथं मात्र आता हे बघा 7 raised to x कॉमन आहे आणि x raised to 6 देखील दोघांमध्ये कॉमन आहे. म्हणजे 7 raised to x आणि x raised to 6 जर मी कॉमन काढले तर यातला हा तर गेलाच नंबर, हा गेला, इथला फक्त 7 शिल्लक राहील प्लस x raised to 7 आहेत ना, त्यातनं x raised to 6 काढले म्हणजे एक शिल्लक राहील आणि इंटू log 7 आहे तसे राहील. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. dy by dx इक्वल्स. ओके. Okay, now question number 5. Y equals sin x into log x plus e raised to x into cos x minus e raised to x into root x.
पुन्हा प्रोडक्ट टूल 3 वेळा तुम्हाला प्रोडक्ट टूल वापरायचं आहे. ठीक आहे. बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy by dx इक्वल्स d by dx ऑफ, पहिल्यांदा हे लिहितो मी, sin x इंटू log x प्लस साइन, पुन्हा d by dx ऑफ e raised to x इंटू cos x माइनस पुन्हा d by dx ऑफ हे e raised to x इंटू रूट x. ब्रॅकेट करायची काय आवश्यकता आहे असं काही नाही, केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. फर्स्ट आणि सेकंड असं सगळीकडे तिन्ही ठिकाणी द्यायचं. फर्स्ट सेकंड dy by dx इज इक्वल टू, बघा, फर्स्ट sin x इंटू d by dx ऑफ सेकंड म्हणजे log x, सॉरी, हा, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह सेकंड प्लस सेकंड log x इंटू d by dx ऑफ फर्स्ट म्हणजे sin x. हा झाला पहिला पार्ट. आता इथला प्लस फर्स्ट e raised to x इंटू d by dx ऑफ cos x प्लस सेकंड म्हणजे cos x इंटू d by dx ऑफ फर्स्ट म्हणजे e raised to x. आता हा तिसरा पार्ट माइनस ब्रॅकेट फर्स्ट इंटू d by dx ऑफ सेकंड रूट x प्लस सेकंड इंटू d by dx ऑफ फर्स्ट. आता आपण प्रोडक्ट टूल वापरला. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचे असतात. dy by dx इक्वल्स sin x as it is इंटू, सांगा, log x चा डेरिव्हेटिव्ह किती, 1 upon x प्लस log x as it is इंटू sin x चा डेरिव्हेटिव्ह किती, cos x. हे झालं पहिलं ब्रॅकेट. प्लस पुढच्या ब्रॅकेट मध्ये e raised to x as it is, मी जागा ठेवली बघा, डेरिव्हेटिव्ह cos x माइनस sin x, cos चा डेरिव्हेटिव्ह माइनस sin प्लस cos x as it is, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय आला, e raised to x माइनस sin, पुन्हा e raised to x as it is इंटू, सांगा, रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय, 1 upon 2 रूट x. यासाठी फॉर्म्युले पाठ केले. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x 1 upon 2 रूट x प्लस रूट x इंटू e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय, e raised to x. ओके. पुढची स्टेप dy by dx इक्वल्स, हे टर्म्स sin x upon x, त्याला असं लिहिलं तरी चालतं, sin x upon x प्लस log x इंटू cos x आहे तसे, त्याला ब्रॅकेट केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. या दोन टर्म मधून मला e raised to x कॉमन काढता येतात. हा, आता मी आधी यातलं cos x लिहितो, मग इथले मायनस, बघा, हे मायनस साइन आणि sin x चालतं, काही बिघडत नाही, मायनस साइन मायनस. आता इथे देखील मला e raised to x कॉमन काढता येतात. e raised to x कॉमन काढले तर यातलं राहतं 1 upon 2 रूट x आणि प्लस यातले राहतात नुसते रूट x. आता हे असंच ठेवलं तरी चालेल किंवा ह्याच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं तरी चालेल. आता मी क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय करायचं बघा, sin x upon x प्लस log x इंटू cos x हे एका ब्रॅकेटमध्ये ठेवले प्लस e raised to x हे तुमचे cos x मायनस sin x as it is, पुन्हा मायनस e raised to x आणि या ब्रॅकेटमध्ये ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 1 1 रूट x इंटू रूट x x आणि हे 2 आहेतच की प्लस ट्वाइस x आणि अपॉन 2 रूट x आहेतच. आणि याच्याही पुढे जाऊन जर तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त या दोघांमधून e raised to x पुन्हा आपल्याला कॉमन काढता येतात. म्हणजे हा पार्ट आहे तसा लिहायचा, मी आता काही लिहित बसत नाही, तो फक्त इथे पुढे बघा प्लस या दोघातून जर आपण e raised to x कॉमन काढले या दोघातून तर यातले कोण कोण राहतात सांगा, cos x मायनस sin x, हे मायनस साइन आणि वरचा सगळा पार्ट हा 1 प्लस ट्वाइस x अपॉन 2 रूट x. ही स्टेप केलीच पाहिजे असं काही नाहीये, केली तरी चालते, नाही केली तरी चालते. ओके.
आणि हे मात्र आहे तसं लिहून काढायचं. या प्रकारे त्याची प्रॅक्टिस तुम्ही करायची. ओके, नाव 6th क्वेश्चन, त्यातला लास्ट म्हणजे त्या प्रोडक्ट टूल मधला लास्ट. y equals e raised to x tan x. प्रॉब्लेम पुन्हा चेक करतो. y equals e raised to x tan x plus cos x into log x minus root x into 5 raised to x. असा हा क्वेश्चन दिलाय तुम्हाला. आता 3 ठिकाणी प्रोडक्ट टूल आहे. आता थोडस आपण 12वीत कशा स्टेप्स करणार आहोत डायरेक्ट, त्याची मी थोडक्यात तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला त्याची सवय व्हावी म्हणून मी हा क्वेश्चन थोडा डायरेक्ट सोडून देणार आहे. ठीक आहे, कसा सोडायचा बघा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स पहिल्यांदा लिहायचं. dy by dx इक्वल्स d by dx ऑफ हे पहिल्यांदा e raised to x into tan x प्लस d by dx ऑफ cos x into log x minus d by dx of root x into 5 raised to x. इथं प्रोडक्ट टूल, इथं प्रोडक्ट टूल, इथं. आता तो प्रोडक्ट टूल कसा वापरायचा बघा डायरेक्ट. म्हणजे असं लिहायचं नाही आता फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड लिहित बसायचं नाही, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहायचा. म्हणजे कसं बघा, dy by dx इक्वल्स फर्स्ट e raised to x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x, हे डायरेक्ट लिहायचं. आपण d by dx ऑफ tan x लिहितो ना, ते नाही लिहायचं. प्लस सेकंड म्हणजे tan x इंटू डेरिव्हेटिव्ह फर्स्ट म्हणजे e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x. असं हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस करता आली पाहिजे. हा प्लस आता बघा cos x म्हणजे फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह सेकंड log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. आता इथे खरं तर प्लस साइन येणार आहे. प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह फर्स्ट. आता मी इथलं प्लस साइन देत नाही बघा. सेकंड म्हणजे log x इंटू डेरिव्हेटिव्ह फर्स्ट. आता cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन येतो हे आपल्याला माहिती आहे म्हणून हे मायनस साइन. मी जे म्हणतो ना थोड्या डायरेक्ट स्टेप्स या अशाच, आणि हे प्रॅक्टिस नाही येतात. मायनस ब्रॅकेट मध्ये परत बघा फर्स्ट म्हणजे रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. आता 5 raised to x चा डेरिव्हेटिव्ह 5 raised to x log 5 हे झालं फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड 5 raised to x इंटू फर्स्ट चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/2 root x 1/2 root x. आता या दोघांमध्ये e raised to x मला कॉमन दिसत आहे. म्हणजे e raised to x कॉमन काढले की sec square x plus tan x यातले शिल्लक राहतील. ह्याच्यात काही कॉमन वर्ड काही नाहीये दुसऱ्या पार्ट मध्ये. प्लस ब्रॅकेट मध्ये बघा cos x upon x हे 1/x आहे ते असे लिहिले. मायनस log x into sin x आहे तसे लिहिले. हा इथं मात्र आपल्याला हे 5 raised to x आहेत ना हे कॉमन काढता येतात. मायनस साइन ऍज इट इज 5 raised to x जर मी कॉमन काढले तर रूट एक्स log 5 प्लस 1/2 रूट एक्स शिल्लक राहतात. आता मी नेहमी सांगितल्याप्रमाणे मागे सांगितल्याप्रमाणे जर समजा जर तुम्हाला पाहिजे असतील तर याच्यामध्ये तुम्हाला शेवटी फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आन्सर ठेवता येतं. इथं वाटलं तर इथं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकता. फक्त तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आन्सरचा फॉर्म काय बघा आणि त्यानुसार ती स्टेप केली तरी चालू शकेल. त्यानुसार मी फक्त ह्या पार्ट मध्ये जरा तुम्हाला हवं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून दाखवतो. म्हणजे काय आन्सर येतो बघा. e raised to x ब्रॅकेट मध्ये sec square x plus tan x प्लस हे आहे तसे ठेवले तरी चालेल cos x upon x मायनस log x into sin x किंवा sin x into log x मायनस 5 raised to x. इथं मात्र क्रॉस मल्टिप्लिकेशन याने याला मल्टिप्लाय केलं. रूट एक्स इंटू रूट एक्स एक्स इंटू 2 म्हणजे 2x log 5 2x log 5 प्लस 1 इंटू 1 म्हणजे 1 आणि अपॉन हे खालचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 रूट एक्स. हे तुमचं फायनल आहे. आता याच्यात मी काय थोडंसं कमी केलं सांगा. एक तर पहिले डी बाय डी एक्स ऑफ ह्या टर्म्स लिहिल्यानंतर फक्त प्रोडक्ट टूल डायरेक्ट वापरला, तो लिहिला नाही. प्रोडक्ट टूल काय केला मी डायरेक्ट वापरला. म्हणजे ह्यातली एक स्टेप तुम्हाला होतं दाखवतोय बघा. हे जे आहे ना फर्स्ट इंटू डी बाय डी एक्स ऑफ सेकंड म्हणजे tan x हे लिहिलं नाही
पण हे वापरलं ई रेस टू एक्स, हे बघा इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय सांगा sec square x, तर तो डेरिव्हेटिव्ह फक्त मी डायरेक्ट वापरला आणि हे तुम्हाला 12वीत जमलं पाहिजे. याच्यापेक्षाही थोड्या जास्त आणखी आपण ऍडव्हान्स स्टेप करणार आहोत 12वीमध्ये, म्हणजे स्टेप्स कमी करणार आहोत, हे लक्षात ठेवा. 11वीला आपण डिटेल करणार, पण 12वीत मात्र अशाच आपण डायरेक्ट स्टेप्स करणार. लक्षात आलं. तर हा जो एक्सरसाइज होता हा म्हणजे हा त्यातला पार्ट जो होता तो प्रॉडक्ट रूलशी संबंधित जास्त होता. आता याच्या पुढचा जो क्वेश्चन आहे हा सगळ्यात कोशंट रूलचा असणार आहे. कोशंट रूल, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर, हा त्याचा फॉर्म्युला आहे. त्याचा आपण एक्सरसाइज जो आहे तो नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार. टिल देन गुड बाय.